हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, एमपीएससीची परीक्षा असेल किंवा इतर सरळ सेवाच्या एक्झाम्स असतील, त्यामध्ये आपल्याला युनियन बजेट जो आहे त्यावरती क्वेश्चन येत असतात. रिसेंटली जो बजेट आहे तो 25-26चा आहे आणि यावरतीच आपल्याला बेस कंबाईन प्रिलिम असेल, राज्यसेवा असेल, यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये स्पेसिफिकली यावरती क्वेश्चन येतात. तो हा बजेट आपल्याला 1-2 मार्क्स नक्की देऊ शकतो जर तुम्ही प्रॉपरली केला. मिनिमम मटेरियल आणि त्याचीच मॅक्झिमम रिव्हिजन हे जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला ते 2 प्रश्न घेता येऊ शकतात. सो चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हाच बजेट बघणार आहोत. सुरू करूया. सो बघा, आता या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे ते बेसिकली पीआयबीच्या वेबसाईटवरून घेतलेलं एक बजेटची समरी आहे. इथे तुम्ही वाचू शकता, समरी ऑफ युनियन बजेट 2025-26. ही समरी तुम्ही देखील डाउनलोड करू शकतात. व्हेरियस लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिश, मराठी, हिंदी. तो मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो आपण आता डायरेक्टली सुरू करूया. बघा, समरी ऑफ युनियन बजेट 2025-26. आता हा बजेट मी तुम्हाला बाय लँग्वेज सांगतो, म्हणजे जरी इंग्लिशमध्ये असला तरी मराठीमध्ये मी ते एक्सप्लेन करतो. सो बघा, नो इन्कम टॅक्स ऑन ॲव्हरेज मंथली इन्कम ऑफ अप टू 1 लाख टू बूस्ट मिडल क्लास हाऊसहोल्ड सेव्हिंग अँड कन्झम्पशन. म्हणजेच दरमहा 1 लाख पर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स लागणार नाही. म्हणजे टोटल जर 12 महिन्यासाठी कॅल्क्युलेट करा तुम्ही, तर एकूण 12 लाख रुपये प्रतिवर्ष हे होतं. आणि हे कशासाठी, तर मिडल क्लास आणि हाऊसहोल्ड जे आहेत त्यांना सेव्हिंग झाली पाहिजे त्यांची आणि कन्झम्पशन त्यांचं वाढलं पाहिजे किंवा उपयोग झाला पाहिजे. नेक्स्ट आहे सॅलरी क्लास टू पे नील इन्कम अप टू 12.75 लाख पर एनम इन न्यू टॅक्स रिझाईम. म्हणजेच नवीन जे करांचे दर आहेत तर त्यामध्ये ज्यांचं उत्पन्न, की जे लोक सॅलरीड आहेत, तर त्यांचं उत्पन्न जर 12,75,000च्या आत असेल तर त्यांना देखील नील इन्कम टॅक्स असेल, म्हणजे त्यांना देखील नो इन्कम टॅक्स असेल. युनियन बजेट रिकॉग्नाइजेस 4 इंजिन ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे या ज्या बजेट आहे 25-26चा, यामध्ये डेव्हलपमेंटचे 4 इंजिन सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजेच ॲग्रिकल्चर, त्यानंतर एमएसएमई, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट्स. ॲग्रिकल्चर, एमएसएमई, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट हे 4 इंजिन आहेत विकासाचे. हे चारीचे चारी पाठ ठेवा. जनरली यावरती क्वेश्चन आलेले आहेत आणि फ्युचरमध्ये देखील येऊ शकतात. मराठीमध्ये सांगतो, कृषी, सूक्ष्म व लघु मध्यम उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात हे 4 घटक आहेत जे इंजिन्स मानले गेले आहेत आपल्या बजेटचे. नेक्स्ट आहे बेनिफिटिंग 1.7 करोड फार्मर्स, प्राईम मिनिस्टर धन धान्य कृषी योजना टू कव्हर 100 लो ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी डिस्ट्रिक्ट्स. म्हणजेच एकूण 1.7 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या माध्यमातून एकूण 100 ॲग्रिकल्चर जिल्ह्यांच्या प्रोडक्टिव्हिटी डिस्ट्रिक्टमध्ये बेनिफिट होणार आहेत. तर मित्रांनो, ही जी धनधान्य कृषी योजना आहे, यामध्ये एकूण 3 प्रकारच्या डाळीचे उत्पादन वाढवले जाणार आहे. त्यामध्ये तूर, उडीद आणि मसूर या 3 डाळी आहेत. हे देखील लक्षात ठेवा. पुढे आहेच तुम्हाला ते, पण आताच मी ते सांगून दिलं. नेक्स्ट आहे मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस विथ द स्पेशल फोकस ऑन तूर, उडद अँड मसूर टू बी लॉन्च. म्हणजेच हेच जे मी तुम्हाला सांगितलं, की तूर डाळ, उडद डाळ आणि मसूर डाळ यांच्यासाठी आत्मनिर्भरता इन पल्सेस हे मिशन राबवलं जाणार आहे किंवा लॉन्च केलं जाणार आहे. लोन्स अप टू 5 lakhs थ्रू केसीसी अंडर मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत आधी जे 3 लाख रुपयापर्यंत लोन दिलं जायचं ते आता 5 लाख पर्यंत झालेलं आहे. फायनान्शियल इयर 2025 इस्टिमेटेड टू एंड विथ फिस्कल डेफिसिट ऑफ 4.8%, टार्गेट टू ब्रिंग इट डाऊन टू 4.4% इन फायनान्शियल इयर 2026. म्हणजे 25ला जी फिस्कल डेफिसिट आहे, राजकोषीय तूट आहे, ती 4.8% पर्यंत इस्टिमेटेड आहे. आपलं टार्गेट जे आहे तिला 4.4 पर्यंत आणणे आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये. ही जी आहे ती राजकोषीय तूट आहे. पुढे इन डिटेल आपण याचे वर्षानुसार आकडेवारी बघणार आहोत. सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट ऑफ क्रेडिट विथ गॅरंटी कव्हर एमएसएमई फ्रॉम 5 crore टू 10 crore. हे एमएसएमईचे जे आहेत इन्व्हेस्टमेंट लिमिट आणि टर्नओव्हर लिमिट त्या वाढलेल्या आहेत, त्या देखील पुढे पण बघणार आहोत. अ नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन कव्हरिंग स्मॉल अँड मीडियम लार्ज इंडस्ट्रीज फॉर फर्दरिंग मेक इन इंडिया. सो बेसिकली यामध्ये हेच आहे की जे बिझनेसेस आहेत त्यांना वाढवणार आहेत. ओके, तर जो आपण हा बजेट सुरू केलेला आहे, यामध्ये फक्त हायलाइटेड पॉइंट्स आहेत जे की आपल्याला पीआयबीच्या नोट्समध्ये दिसतात. यानंतर आपण प्रत्येक जे काही 4 इंजिन्स आहे बघा, हे ॲग्रिकल्चर, एमएसएमई, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट, तर हे एक एक आपण डिस्कस करणार आहोत. त्याआधी आपण हे जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत यातून जर क्वेश्चन आला तर तो तुमचा चुकायला नको, म्हणून आपण हे बघत आहोत. बघा, हे महत्वाचं आहे. 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स इन गव्हर्नमेंट स्कूल इन नेक्स्ट 5 years. म्हणजे पुढील 5 वर्षामध्ये
50,000 शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स सुरू करणार आहेत. काय आहेत ते पुढे सांगतो. सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एज्युकेशन विथ अ टोटल आउटले ऑफ 500 crore. तर सेंटर ऑफ एक्सलन्स एआयमध्ये स्थापन करणार आहेत एज्युकेशनमध्ये आणि त्यासाठी 500 crore तरतूद केलेली आहे. पीएम स्वनिधी विथ इन्हान्स्ड लोन्स फ्रॉम बँक्स अँड अप यूपीआय लिंक क्रेडिट कार्ड्स विथ 30,000 लिमिट. म्हणजे जे पीएम स्वनिधी योजना आहे बघा स्ट्रीट वेंडर संबंधी, तर त्यामध्ये लोनची लिमिट वाढवलेली आहे. आता 30,000 पर्यंत ही लिमिट केलेली आहे. नेक्स्ट आहे गिग वर्कर्स टू गेट आयडेंटिटी कार्ड्स. गिग वर्कर्स म्हणजे हे बघा जे डिलिव्हरी बॉयज असतात झोमॅटो स्विगीमधील, तर त्यांना गिग वर्कर्स म्हणतात. त्यांना आयडेंटिटी कार्ड दिले जाणार आहे. रजिस्ट्रेशन ऑन अ ई श्रम पोर्टल. ई श्रम जे पोर्टल आहे बघा गव्हर्नमेंटचं, त्यावरती त्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि त्यांना हेल्थ केअरमध्ये घेणार आहेत, म्हणजे पीएम जन आरोग्य योजनेमध्ये त्यांचा समावेश करणार आहे. 1 लाख crore अर्बन चॅलेंज फंड फॉर सिटीज ॲज ग्रोथ हब्स. म्हणजेच ज्या सिटीज ग्रोथ हब आहेत तर त्यांच्यासाठी 1 लाख crore एवढी तरतूद केलेली आहे. न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल मॉड्युलर रिएक्टर विथ अन आउटले ऑफ 20,000 crore. म्हणजेच हे जे एनर्जीमध्ये एनर्जी क्रिएशनसाठी जे काही मॉड्युलर रिएक्टर्स असतात तर त्यांच्यासाठी 20,000 रुपीज क्रोरची तरतूद केलेली आहे. मॉडिफाईड उडान स्कीम, जे की उडे देश का आम नागरिक ही स्कीम आहे, तर ती रिजनल कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे आणि 120 नवीन डेस्टिनेशन्समध्ये उडान योजना राबवली जाणार आहे. 15,000 crore 20,000 crore अलोकेटेड फॉर प्रायव्हेट सेक्टर ड्रिव्हन रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन इनिशिएटिव्ह. म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काही रिसर्च आहे त्यासाठी 20,000 crore अलोकेट केलेले आहेत. हे पण तेवढं महत्त्वाचं नाही, कारण स्टेटमेंट जर आलं तर मल्टीलायनर जर आले तर त्यामध्ये एकच स्टेटमेंट जे असतं ते जनरली येत नाही. त्याच्या संबंधी अजून काही स्टेटमेंट रिलेटेड असतील तर ते तेव्हा क्वेश्चन बनतो. डायरेक्टली असा क्वेश्चन कुठे येणार नाही की किती क्रोअर त्यासाठी अलॉट केले. सो ते अननेसेसरी आहे जर तुम्ही पाठ केलं तर. ज्ञान भारतम मिशन फॉर सर्वेयन्स कन्झर्वेशन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट टू कव्हर मोर दॅन 1 crore मॅन्युस्क्रिप्ट. हे ज्ञान भारतन मिशन आहे. आपले जे काही मॅन्युस्क्रिप्ट असतात, आपले जे काही ग्रंथ आहेत, तर त्यांच्या संवर्धनासाठी किंवा कन्झर्वेशनसाठी. एफडीआय लिमिट इन्हान्स फॉर इन्शुरन्स फ्रॉम 74 to 100%. जी काही एफडीआय लिमिट आहे इन्शुरन्समध्ये, तर ती आधी 74% होती. आता ती 100% म्हणजे 100% त्यामध्ये गुंतवणूक किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करता येईल. कोणत्या क्षेत्रामध्ये? तर इन्शुरन्समध्ये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे आहे बघा जनविश्वास बिल 2.0 टू बी इंट्रोड्यूस फॉर डिस्क्रिमिनायझिंग मोर दॅन 100 प्रोव्हिजन्स इन व्हेरियस लॉज. एक जनविश्वास बिल आहे, ते इंट्रोड्यूस केलं जाणार आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न टाइम लिमिट इन्क्रीज फ्रॉम 2 to 4 years. म्हणजे आधी 2 वर्ष इन्कम टॅक्स रिटर्नची लिमिट होती, आता ती 4 वर्षापर्यंत झालेली आहे. रेंटवरील जो टीडीएस आहे तो 2.4 लाखावरून 6 लाखापर्यंत केलेला आहे. त्यानंतर बीसीडी एक्झेम्प्टेड ऑन 36 लाईफ सेव्हिंग ड्रग्स अँड मेडिसिन्स फॉर ट्रीटिंग कॅन्सर, रेअर अँड क्रोनिक डिसीज. म्हणजे जे काही 36 कॅन्सर आणि काही रेअर डिसीजवरती जे ड्रग्स अँड मेडिसिन्स आहेत, तर त्याला बेसिक कस्टम ड्युटीपासून सूट दिलेली आहे. त्यानंतर बीसीडी म्हणजे बेसिक कस्टम ड्युटीपासून आय-एफ-पी-डी इन्क्रीज केलेला आहे 20%, ओपन सोर्स रेड्यूस टू 5%. हे एवढं एक महत्त्वाचं नाही आहे. बीसीडीचे जे पण आहे 2-3 टॉपिक तुम्ही हे स्किप करू शकता. नेक्स्ट आहे टू बूस्ट बॅटरी प्रोडक्शन. बॅटरी प्रोडक्शन जे आहे ते बूस्ट करणे. मोबाईल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग एक्झेम्प्टेड आहेत. जे काही कॅपिटल गुड्स आहेत इलेक्ट्रॉनिक व्हेकलसाठी. रॉ मटेरियल्स आणि कंपोनंट यूज फॉर शिप बिल्डिंगसाठी याच्यावर देखील जो काही कस्टम ड्युटी आहे तो वगळला आहे. आणि बीसीडी रेड्यूस केला आहे बघा 30% वरून 5% पर्यंत. जे काही फ्रोझन फिश फेस असतात त्यांच्यासाठी आणि 15% वरून 5% पर्यंत जे काही फिश हायड्रोलिसेट असतात त्यांच्यासाठी. बघा आता आपण जे काही हायलाइटेड पॉइंट्स आहेत या बजेटमधील ते कव्हर केलेले आहेत. सो आता आपण जाणार आहोत जो काही बजेटचे 4 इंजिन्स आहेत, तर त्यातील एक इंजिन आपण कव्हर करणार आहोत. 2 इंजिन्समधील पहिलं जे आहे ते ॲग्रीकल्चर आहे. ते बघण्याआधी आपण थोडं आपल्या बजेटविषयी 1-2 वाक्य जे आहेत ते बघूया. बघा बजेट कोणी सादर केला? तर ऑब्व्हियसली निर्मला सीतारामन यांनी केला. 25-26चा हा बजेट आहे आणि त्यांनी जे स्पीच दिलं बघा त्यातील काही महत्त्वाचे शब्द इथे आहेत आपल्यासाठी, ते आपण बघूया. बघा इथे पार्ट हे तुम्ही बघू शकतात. कोटिंग तेलुगू पोएट अँड प्ले राईट श्री गुरुजना अप्पाराव फेमस सेइंग, अ कंट्री इज नॉट जस्ट इट्स सॉइल, अ कंट्री इज इट्स पीपल. म्हणजेच त्यांनी हे जे पोएट आहेत श्री गुरुजादा अप्पाराव, तर त्यांची एक फ्रेज आहे किंवा त्यांचं सेइंग आहे, की एक कंट्री म्हणजे फक्त तिथली माती नाही तर तिथले लोक. हे त्यांनी कोट केलं होतं बघा. विचारू शकतात काय म्हटलं होतं तर.
आणि त्यांनी युनियन बजेट प्रेझेंट केला, ज्यामध्ये सबका विकास ही थीम त्यांनी वापरली. म्हणजे स्टिम्युलेटिंग बॅलन्स ग्रोथ फॉर ऑल रिजन्स, म्हणजे सगळ्या रिजनमध्ये एक बॅलन्स ग्रोथ करा. यासोबतच फायनान्स मिनिस्टरनी काही आउटलाईन केलं बघा, ब्रॉड प्रिन्सिपल्स जे की विकसित भारतचे आहेत. यामध्ये कोणकोणते आहेत तर झिरो पॉवर्टी, 100% गुड क्वालिटी स्कूल एज्युकेशन, ॲक्सेस टू हाय क्वालिटी अफोर्डेबल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअर, 100% स्किल्ड लेबर विथ मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट, 70% ऑफ वुमन इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज अँड फार्मर्स मेकिंग अवर कंट्री द फूड बास्केट ऑफ द वर्ल्ड, हे त्यांनी हायलाईट केलं. इथे बघा, गरीब, यूथ, फार्मर आणि वुमन हे जे आपल्या मागच्या बजेटचे काही महत्त्वाचे अंग होते, तर त्यावरती देखील त्यांनी फोकस केला. द बजेट एम्स टू इनिशिएट ट्रान्सफॉर्मेटिव्ह रिफॉर्म्स इन टॅक्सेशन, म्हणजे टॅक्सेशनमध्ये रिफॉर्म्स होणार आहे, पॉवर सेक्टरमध्ये, अर्बन डेव्हलपमेंटमध्ये, मायनिंगमध्ये, फायनान्शियल सेक्टरमध्ये आणि रेग्युलेटरी रिफॉर्म्स होणार आहेत ओव्हरऑल इंडियाच्या ग्रोथमध्ये. युनियन बजेटमध्ये हायलाईट केलेलं आहे बघा, आधी मी सांगितलं ॲग्रीकल्चर, एम-एस-एम-ई, इन्व्हेस्टमेंट, एक्सपोर्ट यांना इंजिन्स म्हटलेले आहे विकसित भारतच्या जर्नीमधील. आणि रिफॉर्म्स ॲज अ फ्यूल गाइडेड बाय स्पिरिट इन्क्लुझिव्हिटी, म्हणजे हे फ्यूल म्हणून काम करणार आहे आपल्याला विकसित भारत बनण्यासाठी. फर्स्ट इंजिन आहे बघा ॲग्रीकल्चर. तर बजेट अनाउन्स प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना इन पार्टनरशिप विथ स्टेट कव्हरिंग 100 डिस्ट्रिक्ट टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच धनधान्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना लॉन्च केली जाणार आहे 100 डिस्ट्रिक्ट सोबत पार्टनरशिप करून. यामध्ये काय काय असणार आहे तर प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, ॲडॉप्ट क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, म्हणजेच जे क्रॉप आहेत तर ते बदलणे, म्हणजे पीक बदल, ऑगमेंटेड पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज, म्हणजे जे फूड असेल त्यांचं स्टोरेज, जे काही शेतामध्ये किंवा आपल्या शेतांमध्ये येत असतं त्यांना स्टोअर करणं, इम्प्रूव्ह इरिगेशन फॅसिलिटीज आणि फॅसिलिटेड अवेलेबिलिटी ऑफ लाँग टर्म अँड शॉर्ट टर्म क्रेडिट, म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज वगैरे देणे हे यामध्ये समाविष्ट आहेत. आता बघा, हा पॅराग्राफ तेवढा महत्त्वाचा नाही, हे पण यामध्ये वाचून घेऊया आपण बेसिकली काय आहे तर. कॉम्प्रिहेन्सिव्ह मल्टी सेक्टरल रुरल प्रॉस्पेरिटी अँड रेझिलियन्स प्रोग्राम, रुरल प्रॉस्पेरिटी अँड रेझिलियन्स प्रोग्राम लॉन्च होणार आहे काही स्टेटसोबत पार्टनरशिप करून. नेक्स्ट आहे युनियन फायनान्शियल मिनिस्टर अनाउन्स दॅट गव्हर्नमेंट विल लॉन्च अ 6 year मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पल्सेसमध्ये आत्मनिर्भरता, म्हणजेच ज्या डाळी आहेत त्यामध्ये आत्मनिर्भरता साठी गव्हर्नमेंटने एक 6 वर्ष एक मिशन लॉन्च केलेलं आहे. स्पेसिफिकली यामध्ये फोकस आहे बघा तूर, उडद आणि मसूर या डाळांवरती. सेंट्रल एजन्सीज नाफेड अँड एनसीसीएफ विल बी रेडी टू प्रोक्युअर दिस 3 पल्सेस ॲज मच एज ऑफर ड्युरिंग द नेक्स्ट 4 years फ्रॉम फार्मर्स. म्हणजेच जे काही नाफेड आहे आणि एनसीसीएफ आहे, तर ते पुढील काही वर्षांसाठी या डाळींचं साठवण असेल किंवा विक्री असेल त्यांच्या संबंधी कोऑपरेट करणार आहेत. द बजेट हॅज आउटलाईन मेजर्स टू कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट, नॅशनल मिशन ऑन हाय यील्डिंग सीड अँड अ 5 year मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. यामधलं महत्त्वाचं आहे बघा, हे 5 वर्षाचं मिशन आहे कॉटन प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. नेक्स्ट आहे इन्क्रीज इन लोन लिमिट फ्रॉम 3 lakh to 5 lakh लोन्स टेकन थ्रू किसान क्रेडिट कार्ड्स. म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड थ्रू आधी जी लिमिट होती बघा 3 लाख, तर ती आता 5 लाख पर्यंत गेलेली आहे. यामध्ये बघा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही मखाना बोर्ड आहे ते बिहारला स्थापन केलं जाणार आहे. सो बघा, इथे केसीसी कर्ज मर्यादा 3 ते 5 लाख तेच इथे लिहिलं आहे. लोन लिमिट 3 ते 5 लाख केलेली आहे. किसान क्रेडिट कार्ड फॅसिलिटेट शॉर्ट टर्म लोन्स फॉर 7.7 crore फार्मर्स, फिशरमेन अँड डेअरी फार्मर्स. हे फक्त फार्मर्सलाच नाही देत, तर फिशरमेन जे असतात म्हणजे मत्स्य व्यवसाय करणारे, डेअरी प्रोडक्ट किंवा डेअरी फार्मर जे असतात त्यांना देखील हे लोन देतात. आणि लोन जे असतात ते शॉर्ट टर्म असतात. त्यानंतर सेकंड इंजिन एम-एस-एम-ई आहे. हे एम-एस-एम-ई इंजिन बघण्याआधी बघा, ज्या काही इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हरच्या क्रायटेरिया चेंज झाल्या आहेत ते बघूया आपण. सो बघा, इथे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग लिहिलेले आहे. त्यालाच एम-एस-एम-ई असं म्हणतात. यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या आत्तापर्यंत ज्या लिमिट होत्या, तर त्या सूक्ष्म उद्योग यांसाठी गुंतवणूक मर्यादा आधी 1 कोटी होती. आता ती रिवाइज होऊन 2.5 कोटी झालेली आहे. लघु उद्योगांसाठी 10 होती, ती 25 झालेली आहे. मध्यम उद्योगांसाठी 50 होती, ती 125 झालेली आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल तर करंट आणि रिवाइज ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत, तर त्यामध्ये 2.5 ने त्या वाढलेल्या आहेत, 2.5 एक्सने. म्हणजे 2.5 पटीने इथे वाढ झालेली दिसते. हे सर्व जे आकडे आहेत ते कोटीमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर टर्नओव्हर जो आहे तो करंट सूक्ष्म उद्योगांचा टर्नओव्हर 5 होता, 5 कोटी. तो रिवाइज होऊन 10 कोटी झालेला आहे. लघु उद्योगांचा 50 कोटी होता, तो 100 कोटी झालेला आहे. आणि मध्यम उद्योगांचा 250 कोटी होता, तो 500 कोटी झालेला आहे. डबल बेसिकली हे झालेले आहे. सो हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे.
त्यानंतर आता आपण सेकंड इंजिन बघणार आहोत, जे की आहे MSME. फायनान्स मिनिस्टर डिस्क्राइब्ड MSME ॲज द सेकंड पॉवर इंजिन ऑफ द डेव्हलपमेंट. म्हणजे विकासाचं दुसरं इंजिन म्हणून MSME साठी फायनान्स मिनिस्टरांनी सांगितलं. आणि का सांगितलं तर दे कन्स्टिट्यूट 45% ऑफ आवर एक्सपोर्ट. म्हणजे आपली जी निर्यात आहे तर त्याच्या 45% MSME मधून होत असते. टू हेल्प MSME अचीव्ह हायर एफिशियन्सीज ऑफ स्केल, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन अँड बेटर ॲक्सेस टू कॅपिटल. The investment and turnover limits for the classification of all MSME enhanced to 2.5 and 2 times respectively. जे की मी तुम्हाला इथेच सांगितलं की 2.5 पटीने इन्व्हेस्टमेंटच्या लिमिट्स वाढलेल्या आहेत आणि टर्नओव्हर जो आहे तो 2x झालेला आहे. द फायनान्स मिनिस्टर असो लॉन्च अ न्यू स्कीम ऑफ फॉर 5 लाख वुमन. म्हणजेच एक नवीन स्कीम लॉन्च केली 5 लाख महिलांसाठी. शेड्यूल कास्टमधील जे आहेत, शेड्यूल ट्राईब्समधील जे आहेत, ज्या की फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स आहेत, म्हणजे पहिल्यांदा त्या उद्योजक बनत आहे, अशा महिलांसाठी एक स्कीम लॉन्च केली. थर्ड इंजिन ऑफ ग्रोथ आहे. युनियन मिनिस्टरांनी प्रायोरिटाईज केलं इन्व्हेस्टमेंट इन पीपल, इकॉनॉमी अँड इनोव्हेशन. म्हणजेच लोक, अर्थव्यवस्था आणि नवनिर्मिती यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंटची इन्व्हेस्टमेंटचा विषय जो आहे तो केला. अंडर द इन्व्हेस्टमेंट इन पीपल म्हणजेच लोकांसंबंधीची इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये she announced that 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स विल बी सेटअप इन गव्हर्नमेंट स्कूल इन नेक्स्ट 5 इयर्स. पुढील 5 वर्षामध्ये 50,000 अटल टिंकरिंग लॅब सेटअप करल्या जाणार आहे. श्रीमती निर्मला सीतारामन announced that the broadband connectivity will be provided to all government secondary school and primary healthcare centers in rural areas under BharatNet project. भारतनेट प्रकल्प जो आहे त्यामध्ये त्यांनी अनाऊन्स केलं की सेकंडरी स्कूल जे आहेत गव्हर्नमेंटचे आणि जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ग्रामीण भागातील, तर त्यामध्ये नेटची, इंटरनेटची जोडणी किंवा कनेक्टिव्हिटी, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणार आहेत. शी सेड भारतीय भाषा पुस्तक स्कीम विल बी इम्प्लिमेंटेड टू प्रोव्हाइड डिजिटल फॉर्म इंडियन लँग्वेज बुक्स फॉर स्कूल्स अँड हायर एज्युकेशन. ही जी स्कीम आहे ती डिजिटल फॉर्मॅटमध्ये लँग्वेज बुक्स देण्यासाठी राबवली जाईल. 5 national centers of excellence for skilling will be set up in global expertise and partnership to equip our youth with skill required to make for India, make for the world manufacturing. म्हणजेच नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जाणार आहे 5. आणि हे कशासाठी तर आपला जो यूथ आहे त्यांना मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड मॅन्युफॅक्चरिंग बनवण्यासाठी. सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलं जाणार आहे. एज्युकेशनमध्ये विल बी सेटअप टोटली आउटले ऑफ 500 crore म्हणजे 500 कोटी यामध्ये लावले जाणार आहे AI सेंटरसाठी स्थापन करण्यासाठी. गव्हर्नमेंट गिग वर्कर जे आहेत, जे मी तुम्हाला आधी सांगितलं, त्यांना आयडेंटिटी कार्ड देणार आहे. त्यांना ज्यांना आरोग्य योजनेचा लाभ देखील देणार आहे. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड मिनिस्ट्रीज आहेत, तर त्यांना 3 वर्ष पाईपलाईन प्रोजेक्ट इन PPP मोड देणारा आहेत. त्यानंतर शी ॲडेड अॅन outlay of 1.5 lakh crore was proposed for the 50-year interest free loans to state for capital expenditure and incentive for reforms. म्हणजे काही सुधारणांसाठी 1.5 लाख कोटीचे आहेत ते 50 इयर इंटरेस्ट फ्री लोन्स म्हणजे 50 वर्षापर्यंत कोणतंही व्याज न घेता राज्यांना दिले जाणार आहे. शी ऑल्सो अनाउन्स दॅट द सेकंड ॲसेट मोनेटायझेशन प्लॅन्स 2025-30 टू प्लग बॅक कॅपिटल ऑफ 10 lakh crore इन न्यू प्रोजेक्ट्स, नॉट सो इम्पॉर्टंट. जलजीवन मिशन बघाही महत्त्वाचं आहे. एक्सटेंडेड केला आहे, त्याला वाढवलेला आहे 2028 पर्यंत. जलजीवन मिशन योजना जी आहे ती 2019 ची आहे. आणि क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑपरेशन मेंटेनन्स इन रुरल पाईप वॉटर सप्लाय स्कीम थ्रू जनभागीदारी. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे बघा हे बजेट प्रपोजेस ज्ञान भारत मिशन फॉर सर्वे डॉक्युमेंटेशन कन्झर्वेशन ऑफ मोर दॅन 1 crore मॅन्युस्क्रिप्ट विथ अकॅडमिक इन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्ञान भारत मिशन सुरू केलं जाणार आहे, ज्यामध्ये कन्झर्व केल्या जाणाऱ्या आपल्या ज्या मॅन्युस्क्रिप्ट आहेत त्या. त्यानंतर विकासाचं फोर्थ इंजिन म्हणून एक्सपोर्ट सांगितलेले आहेत, म्हणजे निर्यात. श्रीमती सीतारामन डिफाइंड दॅट एक्सपोर्ट ॲज द फोर्थ इंजिन ऑफ ग्रोथ अँड सेट दॅट जॉईंटली ड्रिव्हन बाय द मिनिस्ट्रीज ऑफ कॉमर्स, MSME अँड फायनान्स. कोणकोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत एक्सपोर्ट्स आहेत तर कॉमर्स, MSME आणि फायनान्स. एक्सपोर्ट प्रमोशन मिशन विल हेल्प MSME टॅप इन टू एक्सपोर्ट मार्केट. शी ॲडेड अ डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, भारत नेट, भारत ट्रेड नेट. हे खूप महत्त्वाचा आहे, शब्द लक्षात ठेवा की एक्सपोर्टसाठी कोणतं एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भारत ट्रेड नेट फॉर इंटरनॅशनल ट्रेड प्रपोज केला होता त्यांनी. त्यानंतर बघा अ नॅशनल फ्रेमवर्क हॅज ऑल्सो बीन प्रपोज फॉर प्रमोटिंग ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स इन इमर्जिंग टायर 2 सिटीज. जे काही Tier 2 सिटीज आहेत बघा, त्यांना नॅशनल फ्रेमवर्क
त्यांच्यासाठी प्रपोज केलेला आहे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स बनवण्यासाठी. त्यानंतर फ्यूल जे आहे त्यामध्ये देखील रिफॉर्म्स होणार आहेत, हे देखील त्यांनी इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे बघा इथं महत्त्वाचं फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्समध्ये जे काही आपलं इन्शुरन्स सेक्टर आहे, तर त्यामध्ये 74% आधी एफ-डी-आय लिमिट होती. आता ती 100% पर्यंत केलेली आहे. आणि अवेलेबल फॉर दोज कंपनीज दॅट इन्व्हेस्ट द एंटायर प्रीमियम इन इंडिया. म्हणजेच सर्व हे कंपनीसाठी अवेलेबल आहे, की ज्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर यानंतर जे काही पॉइंट्स आहेत ते तेवढे महत्त्वाचे नाही. त्यातील फक्त जे काही महत्त्वाचे आहे तेच आपण हायलाइटेड पॉइंट्स वाचूया आणि या व्हिडिओमध्ये आपला पूर्ण बजेट कव्हर होतो. बघा एम-पी-एस-सी जर पी-वाय-क्यू तुम्ही अभ्यास केले असतील, तर त्यामध्ये ज्या काही तुटीच्या संकल्पना आहेत, त्यावरती कधी-कधी करंटच्या ओरिएंटेड प्रश्न येतो. ज्यामध्ये कोणती तूट जास्त होती, कोणती कमी होती, हे आपल्याला विचारलं जातं. सो बघा रेव्हेन्यू डेफिसिट जी आहे ती सर्वात जास्त होती. म्हणजे जनरली ती जास्तच असते रेव्हेन्यू डेफिसिट. त्यानंतर प्रायमरी डेफिसिट, त्यानंतर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट आहे. इथे बघू शकतात तुम्ही ट्रेंड्स इन डेफिसिट म्हणजे फिस्कल डेफिसिट जे आहे राजकोषीय तूट, तर त्यामध्ये कसे ट्रेंड्स आहेत वर्षानुसार. 22-23 मध्ये ती 6.4% होती. 23-24 मध्ये 5.6 होती. 24-25 चे जे रिवाइज एस्टिमेट्स आहेत त्यानुसार 4.8 आहे आणि बजेटरी एस्टिमेट म्हणजे बजेटमध्ये जे एस्टिमेट केलेला आहे, अंदाज वर्तवलेला आहे, तो 4.4% पर्यंत ती कमी होईल असं सांगितलेलं आहे. सो रेव्हेन्यू डेफिसिट हायेस्ट असते नेहमी. त्यानंतर इथे बजेटचे एस्टिमेट्स आहेत, की उत्पन्न किती आहे सरकारचा, खर्च किती असणार आहे. सो फॉर फायनान्शियल इयर 2025-26 द युनियन फायनान्स मिनिस्टर स्टेटेड दॅट द टोटल रिसिप्ट other than borrowings and total expenditure are estimated at 34.96 lakh crore and 50.65 lakh crore रिस्पेक्टिव्हली. म्हणजे जे काही सरकारचं उत्पन्न असेल तर ते 34 लाख रफली लक्षात ठेवा आणि यामध्ये रेव्हेन्यू आणि कॅपिटल दोघं येतात. तर ते रेव्हेन्यू असेल 34.2 लाख कोटी आणि हे जे असेल ते 16.44 लाख कोटी. जो सरकारचा खर्च असेल तो महसुली खर्च असेल 39,44,255 आणि भांडवली खर्च 11,21,090. आता इथे एक महत्त्वाचा चार्ट लिहिलेला आहे. यामध्ये तुम्हाला सांगतो बघा आयकर मुक्त मर्यादा 4 लाख आहे. म्हणजे 4 लाख पर्यंत उत्पन्न असलं तर तुम्हाला कुठलाही टॅक्स लागत नाही. उत्पन्न जे आहे ते 12 लाखापेक्षा कमी असेल किंवा 12 लाख असेल तरीही कुठलाही टॅक्स लागत नाही. आणि हे 4 लाखचं कॅल्क्युलेशन कसं असतं ते देखील सांगतो. सो उत्पन्न हे सर्वांसाठी आहे. 12 लाख पर्यंत जर असेल तर कुठलाही टॅक्स लागणार नाही. आणि जर तुम्ही सॅलरीड पर्सन नसाल तर 12.75 लाख आहे तुमच्यासाठी म्हणजे 12,75,000 तर याला कोणताही टॅक्स तुम्हाला लागणार नाही. पण जर तुमचं उत्पन्न मोर दॅन 12 लाख असेल किंवा मोर दॅन 12.75 असेल सॅलरीडसाठी, समजा तुमचं उत्पन्न जर 20 लाख आहे, तर त्यामधून हे 4 लाख जे आहे ते डिडक्ट होतील आयकरमुक्त मर्यादा. म्हणजे तुम्हाला 16 लाखांवरतीच टॅक्स भरावा लागेल. सो ही आयकरमुक्त मर्यादा अशा प्रकारे काम करते. म्हणजे जर तुमचं उत्पन्न 12 लाख असेल तर कुठलाही टॅक्स नाही. पण जर 12च्या वर असेल तर त्यामधून हा स्टँडर्ड डिडक्शन किंवा हे जे डिडक्शन आहे ते 4 लाखाचं होत असतं. इथे बघा हे रेट आहे. एकदा यावरती देखील नजर टाकून घ्या. टोटल इन्कम 0 ते 4 लाख पर्यंत नील आहे. 4 ते 8 लाख पर्यंत 5% आहे. 8 ते 12 लाख पर्यंत 10% आहे रेट ऑफ टॅक्स. सो हे जे इन्कम पर एनम तुम्ही बघू शकतात आणि टॅक्स रेट इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर फक्त महत्त्वाचं बघा मागच्या बजेटमध्ये जे काही विवाद से विश्वास तक स्कीम आहे, तिला खूप ग्रेट रिस्पॉन्स आलेला आहे. आणि जवळपास 33,000 टॅक्स पेयर हॅव्हिंग अवेल्ड स्कीम टू सेटल देअर डिस्प्यूट्स म्हणजे 33,000 टॅक्स पेयर जे आहेत त्यांचे वाद त्या माध्यमातून सुटलेले आहेत. विवाद से विश्वास स्कीमच्या माध्यमातून. एक एन-पी-एस वाचले स्कीम आहे बघा 15 सप्टेंबर 2024 पासून ही सुरू झालेली आहे. तर त्याच्याविषयी देखील इथे दिलं आहे. गिव्हिंग बेनिफिट टू सीनियर अँड व्हेरी सीनियर सिटिझन विथड्रॉवल मेड फ्रॉम नॅशनल सेव्हिंग स्कीम अकाउंट ऑन ऑर आफ्टर 29th ऑफ ऑगस्ट 2024 हॅव बीन एक्झेम्प्टेड. म्हणजेच जे काही सीनियर सिटिझन्सचे अकाउंट्स आहेत ते या एन-पी-एस वात्सल्य स्कीममधून वगळलेले आहेत. त्यानंतर या पेजवरील माहिती नॉट सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे बघा आता भारत सरकारला सर्वाधिक महसूल कुठून मिळतो, खर्च कुठे होतो, त्यानंतर जे काही आपल्या तुटीची संकल्पना मी तुम्हाला सांगितलं कोणती तूट सर्वात जास्त असते वगैरे ते देखील पुन्हा बघूया. आणि महाराष्ट्राला उत्पन्न किंवा महसूल कोणकोणत्या गोष्टीपासून मिळतो हे आपण बघणार आहोत बघा. सो भारत सरकारला सर्वाधिक महसूल म्हणजेच भारतामध्ये रुपया कुठून येतो, उत्पन्न कुठून मिळतं. तर बघा बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज म्हणजेच कर्ज उभारणी व इतर देणी यातून भारताला 24% म्हणजे सर्वाधिक महसूल प्राप्त होतो.
यावर बेस क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यामुळे हा डाटा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सेकंड आहे इन्कम टॅक्स, ज्या की 22% आपल्याला उत्पन्न मिळतं इन्कम टॅक्सपासून भारताला. नेक्स्ट आहे जी-एस-टी 18% आणि चौथ्या नंबरला आहे कॉर्पोरेट टॅक्स 17%. खर्च जो आहे तो सर्वाधिक व्याज देयतेवरती 28% आपला होत असतो. डेफिसिट ट्रेंड्सनुसार बघा 25-26च्या फिस्कल डेफिसिट सर्वात जास्त आहे राजकोषी तूट, त्यानंतर रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजेच महसुली तूट, त्यानंतर प्रायमरी डेफिसिट म्हणजे प्राथमिक तूट, त्यानंतर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजेच प्रभावी महसुली तूट. जे महाराष्ट्राला उत्पन्न किंवा महसूल मिळतो बघा, तो सर्वात जास्त जी-एस-टी पासून मिळतो. त्यानंतर व्हॅट पासून मिळतो. त्यानंतर मुद्रांक शुल्क आणि राज्य उत्पादन शुल्क. या 4 प्रकारे महाराष्ट्र सरकारला महसूल किंवा उत्पन्न मिळत असते. सो अशा प्रकारे आपण हा जो युनियन बजेट आहे 2025-26 चा तो कव्हर केलेला आहे. आय होप तुम्हाला मी जी माहिती सांगितली ती नक्कीच हेल्पफुल ठरेल. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला आपल्या पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.